माध्यमातून यष्टांच्या मागे रमेश पाटील आपण पाहतो सातत्याने चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होत असते. फलंदाज थोडेसे सफल झाले आणि आपलं काम अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केले. रमेश पाटील यांनी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. पहिला धक्का दिला तो गोलंदाज प्रवीण पाटीलला. फलंदाज बाद झाले ते लालचंद. पहिला चेंडू वाईड हाताळला होता मात्र स्टंपिंग केलंय यष्टीरक्षक आपण पाहतो रमेश पाटील. तर एक बाद एक अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतो. नवापाडा 40+ चषक 2022 हे पर्व जगणेश 11 40+ नवापाडा संघाच्या माध्यमातून अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. 2 दिवसाची स्पर्धा. कालच्या दिवसाचा जर विचार केला जय वागेश्वर देसाई संघ अंतिम फेरीत दाखल झाला कालच्या दिवसातून. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर मनोज मुंडे आलेत. पहिला धक्का लवकर बसलाय. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय आणि 5 षटकांची लढत. आणि कालच्या दिवसाचा जर विचार केला मयूर तर नक्कीच या खेळपट्टीमध्ये फार मोठं रहस्य दडलंय. भल्या भल्या फलंदाजाने या खेळपट्टीचा धसका घेतलाय. बघूया कशा पद्धतीने आज फलंदाजी होतीये. स्ट्राईक एंडला आपण पाहतो आक्रमक फलंदाज मनोज. प्रवीण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ऑफ साईडला सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक सुभाष पाटील दूरच अंतर कापतायत मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतो तो फरार. आणि फलंदाज मनोजच्या बॅटमधनं येतो तो दमदार चौकार. गोलंदाज प्रवीण पाटीलने हा चेंडू खोलवर पद्धतीने हाताळला होता मात्र अतिशय नेत्रदीपक आणि चांगला फटका आपण पाहिला. मनोजच्या बॅटमध्ये चौकार आलाय. 5 धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. 1 बाद 5 अशी धावसंख्या. नक्कीच चांगली सुरुवात झाली मनोजच्या माध्यमातून. प्रवीण पाटील पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही मात्र जगदीश पाटील तिथे उपस्थित व्यवस्थित चांगल्या पद्धतीने चेंडू कलेक्ट केला. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. एक बाद 6 ची धावसंख्या आपण पाहतो. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज सोमनाथ मुंडे. प्रवीण ऑन साईडला खेळतात कार्पेटच्या माध्यमातून सुभाष पाटील आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होते. चेंडू फेक केली जाते मात्र तोपर्यंत फलंदाज सुरक्षित पोहोचले. 2 धावांचं होते. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. 2 फलंदाजाच्या माध्यमातून 2 धावा येतात. धावफलकावर धावसंख्या पोहोचते ती 8 वर. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला मात्र चांगली धावसंख्या आपण पाहतोय. 1 बाद 8 ची चांगली धावसंख्या. कारण या खेळपट्टीचा जर विचार केला तर नक्कीच ही चांगली धावसंख्या आपण पाहतो. चांगली सरासरी आतापर्यंत राखली आहे आगासन संघाच्या 2 फलंदाजांनी. प्रवीण पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला खेळतात. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. सुभाष पाटील चेंडूचा पाठलाग करतात. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. चेंडूफेक चांगल्या पद्धतीने केली जाते. इथे मात्र यष्टीरक्षक थोडीशी चूक करतात मात्र फलंदाजाला इथे धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. धन्यवाद डीजे. 2 बाद 8 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. माफ करा 10 धावा. 2 बाद 10 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला. तदनंतर आपण पाहतो दुसरा धक्का बसलाय तो धावचीच्या स्वरूपात.
2 बाद 10 ची धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावर गोलंदाज आपण पाहतो प्रवीण पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. लेफ्ट ओव्हर द विकेट. ऑफ साईडला खेळतात मात्र सुभाष पाटील आहेत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. तोपर्यंत फक्त सिंगल इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 11 वर पोहोचते. महत्वाचे 2 गडी बाद झालेत. मात्र या षटकाचा जर विचार केला आतापर्यंत 11 धावा आपण पाहतो. धावफलकावर चांगल्या स्थितीमध्ये आगामी संघ आपण पाहतो. कारण कालच्या दिवसात जर पाहिला तर एकाच संघानं फक्त 48 धावा सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहिली मानपाडा संघाची. तदनंतर आपण पाहिलं सातत्याने कमी धावसंख्या आपण पाहिली. 30, 28, 24, 26, 17, 18, 15 अशी धावसंख्या आपण पाहिली. प्रवीण पाटील लेफ्ट ओव्हर द विकेट. खोलटप्पाचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपतंय. आणि पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते प्रवीण पाटील. या गोलंदाजानं धावा खर्च केल्या 11. एक गडी बाद केला या गोलंदाजानं. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला 2 महत्त्वाचे गडी बाद झालेत. मात्र या षटकामध्ये 11 धावा आल्यात आगामी संघासाठी. ही महत्त्वाची बाब असेल. बघा पंचांना विनंती असेल आयोजक सूचना करतात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जरा सूचना करत राहा. वेळ दडवू नका तुम्ही कारण आज 2 सामने जास्त असतील. आयोजकांना चांगल्या पद्धतीने प्रत्येक संघाने सहकार्य करायचं. संदर्भ संघाला विनंती असेल आगासन संघाला विनंती असेल. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो संघनायक विनोद पाटील येत आहेत. या सीझनमधील सर्वात यशस्वी संघनायक म्हणून त्यांची नक्कीच गणना केली जाते. कारण आतापर्यंत 9 चॅम्पियनशिप या संघानं पटकवल्या. त्या संघाचा संघनायक इथं गोलंदाजीच्या बाहुल्यावर. पंच संतोष पाटील वाईडचा इशारा करतात. अवंत धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते 12 वर पोहोचते आहे. विनोद पाटील राईट ओव्हर द विकेट. आता मात्र चांगली गोलंदाजी कमबॅक केलंय. कारण पहिला चेंडू वाईड हाताळला होता गोलंदाज विनोद पाटीलनं. तदनंतर आपण पाहतो आपले अनुभव इथं पणाला लावत असताना निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कमबॅक चांगल्या पद्धतीने ते केलं जात आहे. कारण संघाचा नेता संघनायक स्वतः गोलंदाजीच्या भोवल्यावर आपण पाहतो. जबाबदारी स्वीकारली या गोलंदाजानं. कारण संघाचं नेतृत्व या सीझनमध्ये नक्कीच या गोलंदाजानं चांगलं केलं आहे. ऑफ साईडला खेळता सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहेत सुभाष पाटील सातत्याने व्यस्त सीमारेषेवर. सातत्याने आपण पाहतो सुभाष पाटील आपल्या संघासाठी सीमारेषेवर अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करत असतात. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 13 धावा. 2 बाद 13 अशी धावसंख्या आपण पाहतो. षट क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना एका बाजूने उजव्या हाताने फलंदाजी करतो फलंदाज. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो डाव्या हाताने फलंदाजी करतो फलंदाज. कारण गोलंदाजाला इथं नक्कीच कसरत करावी लागत असते. राईट ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले. ऑफ साईडला खेळतात नेत्रदीपक. प्रेक्षणीय फटका फलंदाजाच्या बॅट मध्ये येतो. दमदार चौकार 4 धावा. डीजे जरा लक्ष द्या. विनोद पाटील राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले फक्त दिशा दिली. आता मात्र चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला होता. सिंगल इथे कंप्लीट केली जाते. मागच्या चेंडूवर आपण पाहिलं होतं फलंदाजानं अतिशय चांगल्या पद्धतीने फुटवर्कचा वापर करून ऑफ साईडला तो फटका जो सजवला होता तो नक्कीच पाहण्यासारखा होता. सिंगल इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 18 वर. 2 महत्वाचे गडी बाद झालेत. मात्र इथं 2 फलंदाज नक्की भागीदारी फुलते भरते या आगासन संघासाठी. मनोज स्ट्राईक एंडला. होलटप्प्याचा चेंडू फ्रंट फुटला पुढे सरकले. सतीश आहेत.
चांगलं क्षेत्ररक्षण होतं. दुसऱ्या धावेचा इथं नक्कीच अवधी होता. पहिली धाव वेगाने घेतली. पहिली धाव वेगाने घेतल्यानंतर मात्र धाव क्षेत्ररक्षणावर थोडासा दबाव वाढवला आणि संधी साधली. संधी होती, दुसरी धाव त्यांनी पूर्ण केली. अतिशय चांगल्या पद्धतीने इथं संवाद साधला जातोय. दोन फलंदाजाच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचते ती 20 वर. संत गतीने चेंडू हाताला. आता मात्र फलंदाजाला थोडंसं संभ्रमात पाडलंय गोलंदाज विनोद पाटीलनं. तोपर्यंत सिंगल इथं कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 21 वर. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते प्रवीण पाटील, धावा खर्च केल्या तब्बल 11. आणि या षटकाचा जर विचार केला गोलंदाज होते विनोद पाटील, धावा खर्च केल्या तब्बल 10. दोन षटकांचा वाजवी खेळ इथं संपला आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 2 बाद 21 धावा. हॅलो. दोन मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र इथं सुनील आणि मनोज हे दोन फलंदाज आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतात. कारण भागीदारी इथे फुलते भरते. ही आगासन संघासाठी जमेची बाजू असेल. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकी घेऊन तर गोलंदाज आपण पाहतो सुभाष पाटील येत आहेत. एक अतिशय चांगला गोलंदाज संदप संघाचा. बघूया सुभाष पाटील आजच्या दिवसामध्ये कशी गोलंदाजी करतात. राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका फसलाय आणि अष्ट्यांच्या मागे रमेश पाटील आपलं काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करतात. पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्यात यश प्राप्त केलं गोलंदाज सुभाष पाटीलनं. आणि धक्का क्रमांक तिसरा आपण पाहतोय मनोज मुंडे बॅक टू पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. 3 बाद 21 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. षटक क्रमांक तिसरं मार्गाचं असताना पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलं गोलंदाज सुभाष पाटील यांनी. आणि अष्टांच्या मागे रमेश पाटील यांनी अतिशय सुरेख झेल टिपला. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर स्ट्राईक एंडला बिंदास मुंडे. जी भागीदारी फुलत होती भरत होती त्या भागीदारीला तोडण्याचं काम सुभाष पाटील या गोलंदाजाने केलंय. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी आपल्या दोन सहकाऱ्यांनी 2 षटकांमध्ये 21 धावा खर्च केल्यानंतर मात्र सुभाष पाटील आपल्या संघासाठी हा गोलंदाज नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. ते गोलंदाज सुभाष पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वेगावर स्वार होत आहेत. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले तर गोलंदाजानं एकही धाव खर्च केलेली नाहीये. एक गडी बाद केलाय. संघनायकाने तिसऱ्या षटकामध्ये सुभाष पाटील यांना 5 रन केलं. 2 सहकार्याने 2 षटकांमध्ये 21 धावा खर्च केल्या. तदनंतर पाहतो आपण सुभाष पाटील आपल्या संघासाठी अतिशय चांगली गोलंदाजी करतात. 3 चेंडू आतापर्यंत टाकले त्या गोलंदाजानं एकही धाव खर्च केलेली नाहीये. एक गडी बाद केला. चांगली गोलंदाजी होते. पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळतात. बॅकफुटला आले होते. क्षेत्ररक्षक आहेत प्रवीण पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसरी धाव नक्कीच झाली असती रुपेश, नक्कीच झाली असती. तिसरी धाव मात्र सहकार्याने होकार भरला नव्हता. 2 धावा येतात धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 23 वर. माफ करा, एकच धाव घेतली आहे. 22 धावा आपण पाहतो धावफलकावर. सुभाष राईट ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. कमबॅक चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. आतापर्यंत नक्कीच या तिसऱ्या षटकामध्ये या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं संदप संघासाठी अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलं या गोलंदाजानं. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी होते. पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट.
बॅकफुटला जाऊन ऑफसाईडला खेळतायत, मात्र इथं सिंगल कंप्लीट केली जाते. या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज सुभाष पाटील या गोलंदाजाने या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद केला. चांगली गोलंदाजी केली आहे. कमबॅकची गरज होती, तो कमबॅक नक्कीच सुभाष पाटील या गोलंदाजानं संदप संघाला करून दिला आहे. संपन्न झाला आणि 3 षटकांमध्ये पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आगासन संघाने आतापर्यंत धावा कुठल्यात ते 23 आणि गडी बाद झाले ते आतापर्यंत 3. 2 गोलंदाजांनी 2 षटकांमध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्या. तदनंतर आपण पाहिलं सुभाष पाटील या गोलंदाजानं फक्त 2 धावांचं षटक हाताळले, गडी बाद केला, चांगली गोलंदाजी केली. पहिली 2 षटकं राहिली आगासन संघाच्या बाजूने, मात्र तिसरं षटक राहिलं तर नक्कीच संदप संघाच्या बाजूनं. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिल्या षटकाने गोलंदाज आपण पाहतो शशांक पाटील येत आहेत. राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, ऑफसाईडला खेळत आहेत क्षेत्ररक्षक आहेत अरविंद पाटील, वेगानं आलेत. इथं थोडेसे पंबल होत आहेत. संधी तोपर्यंत 2 फलंदाजांनी साधली, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या आपण पाहतो धावफलकर 25 वर पोहोचते. संवाद चांगल्या पद्धतीने साधला जातो. रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने इथं साधली जाते. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र तिथं 2 धावा घोषीच्या स्वरूपात येत आहेत. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 27 धावा. नवपाडा चषक 2022 हे पर्व आपण पाहतोय. नवपाडा 40+ चषक 2022 हे पर्व स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. पहिल्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतो ती आगासन विपक्ष संदप. शशांक पाटील पुन्हा एकदा तयार. इथं मात्र चांगली गोलंदाजी, फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचं काम केलंय, मात्र तोपर्यंत इथं फलंदाजांमध्ये संवाद होत नव्हता आणि फलंदाजाला इथं धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. काय करतय 28 धावा आपण पाहतो धावफलकर
इथे मात्र नवीन फलंदाज आपण पाहतो आक्रमक विस्फोटक फलंदाज बाळराम आलेत. 4 बाद 28 अशी धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. बागपटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र कमबॅक चांगल्या पद्धतीने करतायत गोलंदाज शशांक पाटील. आपल्या सहकार्याने दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. इथून आपल्या संघासाठी आपल्याला चांगली गोलंदाजी करायची आहे. त्याच पद्धतीने इथं हा गोलंदाज आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा तयार. इथे मात्र घोषीच्या स्वरूपात धाव असेल. धावसंख्या पोहोचते ती 29 वर. बघा स्ट्राईक चेंज नसेल लक्षात घ्या. स्ट्राईक चेंज नसेल लक्षात घ्या. शशांक पाटील पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत सुरेश पाटील येत आहेत. चांगला प्रयत्न केला होता. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. एकतीस धावा आपण पाहतो धावफलकावर. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर संपलंय ते 4थं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 31 धावा. या षटकाचा जर विचार केला गोलंदाज होते शशांक पाटील. धावा खर्च केल्या त्या 8. तर नक्कीच आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब सरांचा आज वाढदिवस आहे. तुम्हाला सर्वांच्या वतीनं आम्ही आयोजकांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. दोन षटकांमध्ये धावा होत्या तब्बल 21. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी झाली. 2 षटकांमध्ये तदनंतर धावा आल्या त्या फक्त 10. सुभाष पाटील यांनी 2 धावांचं षटक हाताळलं होतं. पुन्हा एकदा तयार होत आहेत. बागपटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. इथे मात्र फलंदाज चूक करतायत आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला इथे बाद व्हावं लागतंय. पहिल्याच चेंडूवर धावचीच्या स्वरूपात सांघिक यश प्राप्त करतोय संदप संघ. आणि इथे मात्र 2 षटकांमध्ये 21 धावा आल्यानंतर अशोक पाटील पुढच्या 2 षटकांमध्ये धावा आल्या फक्त 10. कमबॅक चांगल्या पद्धतीने केलं ते सुभाष पाटील आणि शशांक पाटील या 2 गोलंदाजांनी. असं वाटलं होतं आगासन संघ चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय. मात्र सुभाष पाटील आणि शशांक पाटील या 2 गोलंदाजांनी 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा खर्च करून आपल्या संघाला चांगलं कमबॅक करून दिलंय. सुभाष पाटील पुन्हा एकदा तयार. ऑनसाईडला खेळतायत. सुरेश पाटील चांगले क्षेत्ररक्षण करतायत. इथं मात्र फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. गोलंदाजी चांगली होते. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. सांघिक कामगिरी नक्कीच संदप संघ उंचावतोय. पहिली 2 षटकं राहिली आगासन संघाच्या बाजूनं. पुढची 2 षटकं राहिली संदप संघाच्या बाजूनं. आणि शेवटच्या स्लॉगवरच्या हाणामारीच्या षटकामध्ये सुभाष पाटील चांगली गोलंदाजी करतात. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. नक्कीच संदप संघाचं इथं कौतुक करावं लागेल. कारण कमबॅक कशा पद्धतीने करावं त्याचं उत्तर नक्कीच दिलं ते संदप संघानं. धोका संभवत होता मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचले. तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते 32 वर. शेवटच्या डेथ ओव्हरच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण गोलंदाज सुभाष पाटील दाखवून देत आहेत. 2 षटकांमध्ये 21 धावा आल्या. पुढच्या 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा आल्या. आणि शेवटच्या षटकामध्ये सुभाष पाटील नक्कीच चांगली गोलंदाजी करतात. फलंदाजी मात्र इथं खराब होतीये. आगासन संघानं सुरुवात चांगली केली. 2 षटकांमध्ये 21 धावा आपण पाहिल्या.
सुभाष पाटील पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू लेग बाईच्या स्वरूपात सिंगल इथे कंप्लीट केली जाते. तोपर्यंत इथं धावा आपण पाहतो. धावा फलकावर 33 धावा. अशोक पाटील सुरुवातीला वाटलं होतं आगासन संघ मोठ्या धावसंख्येच्या दिशेने इथे वाटचाल करेल, चांगली धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकलो असतो. मात्र इथं पहिली 2 षटकं चांगली राहिली. आगासन संघासाठी 21 धावा आल्या. मात्र पुढच्या 3 षटकांमध्ये जर पाहिलं तर संदप संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने इथं चांगली गोलंदाजी केली आहे. सुभाष पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळतात. मोठा फटका सजवला फलंदाजाच्या बॅट मध्ये येतोय. तो गगनभेदी गगनचुंबी षटकार. या फटक्याची गरज होती आगासन संघाला आणि तो फटका फलंदाजाच्या बॅट मधनं आलाय. फलंदाज होते किशोर. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 39 धावा. चांगली फलंदाजी होतीये. नक्कीच दबाव आपण पाहतोय. पंच वाईटचा इशारा करतायत. नक्कीच षटकार ठोकल्यानंतर गोलंदाजावर थोडासा दबाव असतो. मात्र इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील गोलंदाज. तर किशोरचं कौतुक करावं लागेल. संघ थोडासा अडचणीत होता. धावांची गरज होती आगासन संघाला. एक मोठा फटका आला. 6 धावा आले आणि इथे मात्र चांगली धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. संत गतीने चेंडू हाताळला. फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत इथं फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. पहिल्या 5 षटकांचं खेळ इथं संपलाय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आगासन संघाने धावा कुठल्यात 41. तर आमचे सहकारी समालोचक एक उत्कृष्ट समालोचक प्रसाद परब सर यांच्या शुभ हस्ते इथं टॉस केला जातोय. तो जुनी डोंबिवली विपक्ष मोहिली. 5 षटकांमध्ये आगासन संघाने धावा कुठल्यात ते 41 आणि 42 धाबांचं चांगलं लक्ष ठेवलं ते संदप संघासमोर. त्या लक्षाचा पाठलाग संदप संघ कशाच पद्धतीने करतोय आणि धाबांचा डिफेन्स आगासन संघ कशा पद्धतीने करतोय हे ऐकूया आमचे सहकारी समालोचक आमचे जुनी डोंबिवलीचे मयूर भोईर यांना. मोहिली संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय.
थँक्यू पंडित दादा. नवावाडा 40+ चषक आपण पाहत आहोत आणि आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्मनिका पाटील 11 संदप विपक्ष आगासन या दोन संघांमध्ये. पहिल्या डावामध्ये आगासन संघाने 41 धावा उभारल्यात. 42चं टार्गेट आहे आणि आघाडीची जोडी मैदानामध्ये जात असताना संदप संघाची आपल्याला पाहायला मिळते. कॉम्बॉक्स मध्ये प्रसाद सर देखील आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देतो. टार्गेट 42चं आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच संदप संघाची सुभाष आणि एका बाजूला मधुकर. स्टाकी गेनवर मधुकर आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने सुरुवात करेल. 42 धावा करण्यापासून रोखायच्यात. एक फायटिंग टोटल उभं केलं. विकेटने पहिला बॉल हाफ ट्रॅकर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये घेऊन काढण्याचा. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. पहिला चेंडू आला निर्धाव. मधुकर पाटील आणि सुभाष पाटील ही जोडी संदप संघाची आपल्याला पाहायला मिळते. 42चं टार्गेट. पहिलं षटक घेऊन गोलंदाज किशोरचा वापर केला. उर्द विकेटने किशोर सजय. स्टाकी गेनवर मधुकर. इथे मात्र हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न होता. भरपूर उसळी घेतली. लाईन पाहावी लागेल. पंच दोन्ही हात समांतर करतात. व्हाईट बॉल अवांतर धावेने इथे मात्र अकाउंट ओपन होतं टीम संदप संघास. एका चेंडूच्या समाप्तीनंतर एकही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. किशोरचा वापर केला. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू सुरेख हाताळला होता. त्यानंतर अधिक वेगाने फेकण्याचा प्रयत्न होता. उर्द विकेटने पुन्हा एकदा. इथे मात्र मोठा फटका. इनफिल्डच्या वरतून चेंडू जातो. डीप मिड विकेट रिझन मध्ये लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल उचलून फेकी करेल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. 2ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 3 ही धावसंख्या. 2 चेंडू झाले. 3 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानामध्ये किशोर हाताळतो. 42 धावा करायच्यात. दोन चेंडू झालेत आतापर्यंत. धावा धावफलकावरती 3 आपल्याला पाहायला मिळतात. पहिली मॅच आपल्याला आजच्या दिवसातील संदप आणि आगासन. उर्द विकेटने फुलटॉस चेंडू हलक्या हाताने लेगलाच करत असताना गॅपमध्ये घेऊन काढला. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा इथे मात्र लगेचच कॉल केला. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या आणि तिसऱ्या धावेचा कॉल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या वेगाने 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. 3ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 6. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. सुभाष आणि मधुकर चांगली सुरुवात. मैदानाचा योग्य अभ्यास करत असताना एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. तर व्यासपीठावरती आदरणीय वामन अंबारे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रचंड वेग या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू झालेत आतापर्यंत 4 आणि धावा धावफल करता आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 6. तर यातून जो संघ विजयी होईल तो कुठेही जाणार नाहीये. आयोजकांनी अशी सूचना दिली आहे. इथे मात्र पुढे सरसावत असताना गॅपमध्ये घेऊन काढलाय. पॉवर प्लेचं योग्य वापर. चेंडू जाईल सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना या डावामधील पहिला चौका सुभाष पाटीलच्या बॅटमधून. ओव्हर विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडवर सुभाष. इथे मात्र पुन्हा एकदा मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र 4 हिट देखील केलं जातं. लगेच दुसऱ्या धावेचा कॉल केला आणि 2 धावा देखील वेगाने कंप्लीट इथे मात्र केल्या जातात. 2ने धावफलक पुढे सरकते. धावा आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 12 ही धावसंख्या.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावत फलकावरती 12 आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट 42 आहे. सुरुवात दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. टीम बॅटिंग करत असताना स्मनिका पाटील 11 संदप संघाची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 12. आमच्या समवेत अशोक दादा देखील आहेत. चांगलं गुणलेखन टीम GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा YouTube वरती आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सुनील आहे आणि ऑनलाईन स्कोरिंगची भूमिका आपल्याला पाहायला मिळते सूरज दादा देखील भरपूर दिवसानंतर आमच्या समवेत आहेत. त्यांचं देखील वेलकम. स्पर्धेच्या माध्यमातून नवापाडा 40+ ही स्पर्धा आपण पाहतो. कालच्या दिवसामध्ये जय वागेश्वर देसाई संघ पुढे सरकला, मेगा फायनल मध्ये प्रवेश केला. जय वागेश्वर देसाई संघाने आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच स्मनिका पाटील 11 संदप विपक्ष आगासन संघाने 41 धावा उभारलात. 42 धावा करायच्यात पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत संदप संघाने 12 धावा उभारलात. दुसरं षटक प्रगतीपथावर. मनोजचा वापर केला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पहिला चेंडू टापच्या मधून खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतो उचलून फेकी करेल तोपर्यंत एकच धावेवर समाधान. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 13. पॉवर प्लेचं दुसरं षटक मनोजच्या हातामध्ये सुपूर्द केला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतो म्हणजेच सुभाषच्या बॅटमधून एक चौकार देखील आला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. इथे मात्र फुलवलेचा चेंडू होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. हलकीशी अपील देखील केली होती. निर्धाव चेंडूची सांगता. मनोज चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते म्हणजे किशोर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पुन्हा एकदा मनोज सज्ज होता. हाफ ट्रॅकर. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी आणि या मॅचची सर्वात महागडी विकेट कॅरी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मनोज. झाला आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज सतीश आपल्याला पाहायला मिळतो. मनोज चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज सतीश येतो. स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं टीम आगासन संघाचा. इथे मात्र हलक्या हाताने फक्त प्लेस करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. या दबाव आता मात्र पूर्णपणे पाटील 11 संदप संघावरती आपल्याला पाहायला मिळेल. टार्गेट 42 आहे. पहिल्या षटकात 12 धावा उभारल्या होता. दुसऱ्या षटकात देखील मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्लेचा वापर करण्याचा. सुभाष इनफिल्डच्या वरतून क्लिअर करण्याचा प्रयत्न होता पण इथे मात्र झेलच्या स्वरूपात बाद झाले आणि आता मात्र नवीन फलंदाज येतो तो म्हणजे सतीश. जबाबदारी असेल या दोन फलंदाजांवरती. सतीश आणि मधुकर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र फुलवलेचा चेंडू इनफिल्डच्या वरतून खेळू काढला. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक इथे मात्र प्रयत्न करतो पण चेंडू जाईल सीमारेषा पार. या डावामधील दुसरा चौकार. या चौकाराच्या मदतीने 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज सतीशच्या बॅटमधून हा चौकार आला. गोलंदाज मनोज पुन्हा एकदा सज्ज होतो. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू
चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही, मिडल होत नाही. आतली कडा घेऊन चेंडू भवरासारखा तिथेच फिरतो तोपर्यंत एकदा इथे मात्र कंप्लीट. एकने धावफलक पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळते तर म्हणजेच 18. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आपल्याला पाहायला मिळते तर म्हणजे 18. टार्गेट आहे 42चं. 2 षटकांमध्ये आतापर्यंत स्मनिका पाटील 11 संदर्भ संघाने 18 धावा उभारल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 18 चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर करायच्या टीम संदर्भ संघाला त्या म्हणजेच 24 धावा. 18 चेंडू 24चं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. एक फायटिंग टोटल आहे. रेल्वे ग्राउंडचं मैदान आपण जर म्हटलं तर इथे 35 धावा देखील 70-75 अशा मानल्या जातात, कारण की षटकार फार रेअरली पाहायला मिळतात या मैदानावरती. आणि एक फायटिंग टोटल उभं केलं आगासन संघाने. 41 धावा उभारलात, 42 धावा करायच्या. 2 षटकांअखेरीस संदर्भ संघाने देखील 18 धावा उभारलात. अजूनही 18 चेंडूमध्ये 24 धावा करायच्यात. जबाबदारी असेल ती म्हणजे मधुकर आणि संतोष वरती आपल्याला पाहायला मिळेल. सतीश, मधुकर आणि सतीश. तिसऱ्या षटकात वापर केला गोलंदाज तिसऱ्या षटकात सुनीलचा वापर केला. धावा दाफलकावरती 18 एका गड्याच्या मोबदल्यात. सुभाष पाटील लवकर बाद झाले. एक चौकार त्यांच्या बॅटमधून देखील आला. त्यानंतर सतीशच्या बॅटमधून एक चौकार आला आणि आघाडीचा फलंदाज अजूनही मधुकर खेळपट्टीवरती खेळतो. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज सुनीलचा वापर केला. इथे मात्र पुढे सरसावत असताना बॉलर बॅक टॅप आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रोक दर्जेदार होता पण इथे मात्र एकही धाव मिळणार नाही. पहिला चेंडू आला निर्धाव. गोलंदाज सुनीलचा वापर केला. पहिला चेंडू निर्धाव फेकतो. स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे तिसऱ्या क्रमांकावरती आलेला सतीश. ओद विकेटने इथे मात्र हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे झीलचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का टीम स्मनिका पाटील 11 संदर्भ संघाला. आता मात्र नवीन फलंदाज रमेश पाटील येतो. जबाबदारी असं 16 चेंडू आता मात्र करायच्या तर म्हणजेच 24. पहिल्या डावामध्ये देखील असंच आपण चित्र पाहिलं होतं. 2 षटकामध्ये भरपूर धावा उभारल्या होत्या टीम आगासन संघाने. त्यानंतर कमबॅक स्मनिका पाटील 11 संदर्भ संघाचा आणि आता देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. तिसऱ्या षटकात चांगली गोलंदाजी सुनीलची. फॉलो लाईनचा चेंडू होता. हलकासा स्पर्श चेंडू आणि बॅटचा इथे मात्र होत असताना निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू झालेत आतापर्यंत. धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 18. अजूनही 24 धावांची गरज आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव स्मनिका पाटील 11 संदर्भ संघावरती आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू 24चं समीकरण होतं. 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव आलेत. आता मात्र समीकरण बदलत आहे आणि 15 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. या षटकात अजूनही एकही धाव खर्च केली नाही. या सुनील चांगली गोलंदाजी करत असताना स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच मधुकर पाटील. इथे मात्र इनफिल्डच्या वरतून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण अखेरीस नाकारतात. एकच धावेवर समाधान. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 19 धावसंख्या. जिंकण्यासाठी आता मात्र 14 चेंडू आणि 23 धावेंची गरज आहे. सुनील चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये सुनीलची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टीम आगासन संघाचा हा खेळाडू सुनील मुंडे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू अपिश घेऊन करतात. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चेंडूला मागे पाठवण्याचा प्रयत्न होता. मिळेल ती फक्त एकच धाव. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 20 ही धावसंख्या. अजूनही जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 22 धावेंची गरज. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 2च धावा खर्च केल्यात या षटकामध्ये गोलंदाज सुनीलने. पहिल्या डावामध्ये देखील तिसऱ्या षटकात सुभाषने 2 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील सुनील आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 2च धावा खर्च केल्यात. कमबॅक टीम आगासन संघास. इथे मात्र फॉलो लाईनचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते टीम
बॅटिंग करत असताना संदप संघाची ती म्हणजेच 20. स्पर्धा संपन्न होण्यासाठी स्पॉन्सर्सचं पाठबळ असणं गरजेचं असतं. प्रत्येक असे आमचे दानशूर दाते या स्पर्धेसाठी लाभलेले, ज्यांचं या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आहे. आदरणीय सन्माननीय जनार्दनजी परशुराम म्हात्रे साहेब, त्याचबरोबर प्रल्हाद परशुराम म्हात्रे साहेबांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर समीर चिटणीस साहेब, प्रेम अशोक काटे साहेब, पोलीस पाटील आहेत नवापाडा गावचे, त्यांचं देखील आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने. त्याचबरोबर अशोकदादा पाटील यांचं देखील आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफीज आपण पाहतो, त्यांच्याच माध्यमातून पुरस्कृत केले. अर्जुनदादा पाटील यांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर राजेश बामा म्हात्रे साहेबांचं देखील आभार व्यक्त करतो. मनीष शिंदे साहेब, सुनील नारकर साहेबांच्या वतीने इथे मात्र सर्व एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्सना जेवणाची सोय इथे मात्र त्यांच्या माध्यमातून, तर सुनील नारकर साहेबांचं देखील आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर हरेश म्हात्रे साहेब, त्यांच्या माध्यमातून सर्व सकाळच्या खेळाडूंना आणि आमच्या एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्सला नाश्त्याची सोय होती, त्यांच्या माध्यमातून देखील त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर महेंद्र ठाणेकर साहेबांचं देखील आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विकास वामन म्हात्रे साहेब, सुजित नलावडे साहेब, त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर अजय सावंत यांच्याकडून नक्कीच पाण्याची उपलब्धी या स्पर्धेसाठी लाभली, त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सुजित महाजन साहेब, त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. भाविक म्हात्रे साहेब, त्यांच्या माध्यमातून जेवणाची उपलब्धी आम्हाला भाविक म्हात्रे साहेबांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर हरेश म्हात्रे साहेब आणि अजय जाधव साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अर्जुन दादा पाटील यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज पुरस्कृत आहे या स्पर्धेसाठी. आणि इथे मात्र आक्रमणाला झाली आहे सुरुवात. चेंडू सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय हा षटकार. पहिल्या चेंडूवरती प्रहार आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू टॉपच घेऊन चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातो. मिळते ती एक धाव, एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 27. आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू 15 धावेंची गरज. षटकार आलाय तो म्हणजेच फलंदाज रमेश पाटीलच्या बॅटमधून. आशीची किरण पुन्हा एकदा जागी केली आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे अशोकदादा, कारण की या मैदानावरती लो स्कोरिंग मॅचेस भरपूर आम्ही पाहिल्यात आणि कालच्या दिवसामध्ये सर्वात लो स्कोर होती ती म्हणजेच 15 आणि आता मात्र 10 चेंडूमध्ये करायच्या देखील 15. 10 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावेंची गरज. षटकाराने आशा नक्कीच पल्लवित केला. समाचार घेतला. चौथ्या षटकात मनोजचा वापर केला, ज्या मनोजने चांगली गोलंदाजी केली होती. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये त्याचीच निवड केली आहे. पुन्हा एकदा सजवतोय बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. या स्मार्ट यष्टीरक्षक अपील करतात. शेवटच्या मोमेंट पर्यंत पाहत होते पण फलंदाज तिथे मात्र सुरक्षित आहे. चातुर्य आपलं दाखवलं. यष्टीरक्षकाने हलकीशी अपील देखील केली पण अपीलचा कोणताही परिणाम इथे मात्र पंचांवरती पडत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते, म्हणजेच मनोजचं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दबाव इथे मात्र टीम आगासन संघावरती. आता मात्र प्रेशर पुन्हा एकदा डायव्हर्ट होत असताना टीम संदपवरती आपल्याला पाहायला मिळतं. फुलवलेचा चेंडू धाव लॉंग दी कार्पेट घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला उचलून फेकी करेल तोपर्यंत एकच धाव मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच
28 28 ही धावसंख्या, चौथं षटक प्रगती पथावर. 8 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेंची गरज. स्ट्रायकिंग एंडवर आघाडीचा फलंदाज मधुकर. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट इथे मात्र करतो रमेशला, स्ट्रायकिंग एंडवर आणतो. रमेश या संघाचा पॉवर हिटर आहे, त्याकडून अपेक्षा असतील. गोलंदाज मनोज पुन्हा एकदा सज्ज होतं. स्ट्रायकिंग एंडवर रमेश. रमेशने एक षटकार देखील ठोकला. मनोज बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र मोठा फटका, इथे मात्र ऑन साइडला फ्लिक केला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा लगेचच कॉल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. उचलण्यासाठी केला उशीर, त्वरितच कॉल करतात आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. षटक होतं समाप्त. धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळतं म्हणजेच 31. 31 ही धावसंख्या अजूनही करायच्या 6 चेंडूमध्ये 11 धावा. टीम स्मनिगा पाटील 11 संदप संघाला. धावा या कंपल्सरी चेस करावा लागतील. 6 चेंडू 11 धावेची गरज. शेवटचं षटक बाळाराम वरती इथे मात्र सुपूर्द केला. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये, मिळेल ती फक्त एकच धाव. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 32 ही धावसंख्या. आता मात्र समीकरण बदलत आहे. जिंकण्यासाठी 5 चेंडू 10 धावेंची गरज. प्रत्येकी चेंडूवरती दुहेरी धाव घेणं गरजेचं आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेंची गरज. पहिली मॅच अक्षरशः प्रेक्षकांना अंगावरती शहारे येणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम संदप विपक्ष आगासन. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये आहे. झेलची संधी आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. आघाडीचा संघर्षाचा होतोय अंत. कंप्लीट केली आहे. दुसरा धावेचा इथे मात्र कॉल केलाय आणि थ्रो थोडासा ऑर्थोडॉक्स येतो. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट. 2ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 34 ही धावसंख्या. समीकरण बदलतं. 3 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावेंची गरज. 3 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावेंची गरज. नक्कीच व्यासपीठावरती प्राऊड ऑफ डोंबिवली नावापाडा संघाचे एक अष्टपैलू खेळाडू मनोज जोशी अर्थातच पिंट्या जोशी यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील वेलकम. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. नॉन गेटला फेकी ॲक्युरेट आणि फलंदाज आता मात्र होईल बाद. समीकरण बदलत आहे. जिंकण्यासाठी 2 चेंडू 8 धावेंची गरज.
देखील शुभागमन होतोय त्यांचं देखील वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. 2 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण बदलत आहे. 8 धावींची गरज. 6 चेंडू 12 धावींचं समीकरण होतं. प्रत्येकी चेंडूवरती 2 धाव येणं गरजेचं होतं. आता मात्र समीकरण बदलत आहे. प्रेशर पुन्हा एकदा टीम संदर्भ संघावरती आपल्याला पाहायला मिळतं. 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावींची गरज. प्रत्येकी चेंडूवरती 4 धावा आता मात्र एकवटावा लागतील. 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावींची गरज. स्ट्रायकिंग एंडवर संघ नायक आता मात्र या सामन्याचा नायक बनेल का? पण या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच बाळारामची चांगली गोलंदाजी. बांधून ठेवलं आतापर्यंत एकही मोठा फटका खेळून दिला नाही. या 2 चेंडू 8 धावींची गरज. स्ट्रायकिंग एंडवर संघ नायक विनोद आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी आणि फलंदाज होईल बाद. विनोद पाटीलच्या खेळीचा देखील होतो अंत. समीकरण बदलतंय. आता मात्र जिंकण्यासाठी 1 चेंडू 8 धावींची गरज.